वन साइडेड लव्ह म्हणजेच एकतर्फी प्रेम याच्यावर माझा विश्वास तेव्हा बसला जेव्हा 1.5 महिन्यानंतर अमित माझ्या नजरेसमोर आला. तर झालं असं, दिवाळीला फक्त 2-3 दिवस बाकी होते आणि जिममध्ये सगळेच एकमेकांना हॅपी दिवाळी विश करत होते. मी मोबाईल बघत होते आणि तेव्हाच माझ्यासमोर हॅपी दिवाळी म्हणत एक हात पुढे आला. मी नजर वर करून बघितलं अँड आय वॉज लिटरली शॉक. तो अमित होता. मी तर वेड्यासारखी त्याच्याकडे बघतच राहिली. "ओय, हॅपी दिवाळी" असं अमित मला मोठ्या आवाजात म्हणाला. तेव्हा कुठे मला माझा वेडेपणा लक्षात आला. देन हँडशेक करून मी पण अमितला हॅपी दिवाळी विश केलं. त्यानंतर मात्र मी जिमपासून घरी येईपर्यंत गालातल्या गालात फक्त हसत होते. असं काही वाटत होतं, सगळं काही मिळालं मला माझ्या आयुष्यामध्ये. अमित सोबतची हँडशेकची मूव्हमेंट मला सतत आठवत होती आणि प्रत्येक वेळी वेगळाच आनंद देत होती. याच आनंदामध्ये 2 वर्ष कशी गेली ते मला समजलंच नाही. कारण त्या दिवसानंतर 2 वर्ष अमित मला परत कधी दिसलाच नाही. आणि हो, 2 वर्षानंतर जी आमची भेट झाली ना, ती फक्त भेट नव्हती. अमितकडून मैत्रीची सुरुवात, पण माझ्याकडून मात्र तीच प्रेमाची सुरुवात. आणि हीच सुरुवात कशी झाली हे मी तुम्हाला सांगेन आमच्या लव्ह स्टोरीच्या 3rd पार्टमध्ये. सो थँक यू. बाय.